Hello friends, we are studying Science and Technology Part 1 for Standard 9. Chapter number 1, Laws of Motion. Students, in last video we have studied about Newton's first law of motion. Now today we are going to study about Newton's second law of motion. This Newton's second law of motion describes the property of momentum. Then what is momentum? What is this momentum? It is represented by the symbol P. It is the quantity which measures the amount of motion in the body is called as momentum. म्हणजे momentum ही काय असते तर गती असते आणि ती मेजर काय करते ती कशाचं मोजमाप करते तर मोशन. इट मेजर्स द it is the quantity which measures the amount of motion. म्हणजे लेस मोशन और ग्रेटर मोशन हे मेजर करण्याची जी प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी कोणती आहे मोमेंटम. ओके, नाउ द ऑब्जेक्ट विच हॅव लेस मास, द मोमेंटम ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज लेस. म्हणजे स्टुडंट्स जर ऑब्जेक्टचं मास हे लेस असेल तर त्याचं मोमेंटम सुद्धा काय असतं लेसच असतं. त्याची गती सुद्धा काय असते लेस असते, कमी गती असते. ऑब्जेक्टचं मास कमी तर त्याची गती सुद्धा कमी, म्हणजे त्याचं मोशन सुद्धा काय आहे कमी असतं. ओके, नाउ एक्झाम्पल, द मास ऑफ अ टेनिस बॉल इज लेस देन द मास ऑफ अ क्रिकेट बॉल. सो द मोमेंटम ऑफ टेनिस बॉल इज लेस दॅन द मोमेंटम ऑफ अ क्रिकेट बॉल. म्हणजे स्टुडंट्स जर टेनिस बॉलचं मास हे लेस आहे आणि क्रिकेट बॉलचं मास हे ग्रेटर मास आहे, जास्त मास आहे. जर आपण हे दोन्ही बॉल बॅटनी हिट केले तर कोणता बॉल दूर जाईल तर क्रिकेट बॉल विल कव्हर द मोर डिस्टन्स. व्हाय? बिकॉज इट्स मास इज ग्रेटर. जर त्याचं मास ग्रेटर असेल तर त्याच्यावरती जर फोर्स अप्लाय केला तर तो काय होईल जास्त मोशन कव्हर करेल. अँड टेनिस बॉल विल कव्हर लेस मोशन. सो इट मीन्स द मास ऑफ टेनिस बॉल इज लेस देन द मास ऑफ क्रिकेट बॉल. सो द मोमेंटम ऑफ टेनिस बॉल इज लेस than the momentum of cricket ball. We can easily catch a tennis ball as compared to cricket ball. The reason is the same, because tennis ball have less mass and cricket ball have greater mass. Okay, momentum of tennis ball is less and momentum of cricket ball is more. Then there is a question, which ball will cause more injury, a tennis ball or a cricket ball? Answer is less mass, less momentum, less injury. कमी मास, कमी गती आणि कमी इंजुरी. ओके, म्हणजे जी दुखापत आहे ती कमी. जर मास कमी असेल तर मोशन म्हणजे मोमेंटम जी क्वांटिटी ऑफ मोशन आहे त्या ऑब्जेक्टचं ते कमी आहे, म्हणजे मोमेंटम कमी. आणि जर मोमेंटम कमी असेल तर इंजुरी लेस. more mass, more momentum, more injury. The tennis ball will cause less injury than a cricket ball. ओके, म्हणजे टेनिस बॉल कमी इंजुरी करेल, म्हणजे कमी दुखापत करेल कुणापेक्षा तर क्रिकेट बॉलपेक्षा. सो फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू mass of the object. Momentum is directly proportional to the mass of an object. म्हणजे momentum हे directly कशावरती डिपेंड आहे तर it depends upon the mass of an object. If velocity of the object is high, ओके, आता पहा विद्यार्थ्यांनो, जर वेग हा जास्त असेल ऑब्जेक्टचा, if velocity of the object is high, then its momentum also increases. पहा, जर वेग जास्त असेल ऑब्जेक्टचा तर त्याची गती सुद्धा काय असेल म्हणजे मोशन करण्याची जी कॅपेबिलिटी आहे
ती सुद्धा जास्तच असेल. एक्झाम्पल, इफ अ बॉल हिट्स अ मॅन, it will not make more injury to the person. But if a bullet fired from a gun will make more injury because its velocity is greater than that of the ball. पहा स्टुडंट्स, सर एखाद्या व्यक्तीला बॉलने हिट केले तर जी इंजुरी होईल ती जास्त नसेल. इट विल नॉट मेक मोर इंजुरी टू दॅट पर्सन. बट इफ अ बुलेट फायर्ड फ्रॉम गन, म्हणजे त्याच वेळी जर आपण काय केलं, म्हणजे त्या ठिकाणी बॉल ऐवजी जर बुलेट फायर केली त्या व्यक्तीवरती गनमधून, तर इट विल मेक मोर इंजुरी, म्हणजे ती जास्त इंजुरी, दुखापत जास्त करेल. ओके, बिकॉज इट्स व्हिलॉसिटी इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द बॉल. कशामुळे? तर त्या बुलेटचा जो वेग असेल तो जास्त असेल. सो ऑब्झर्वेशन, momentum is directly proportional to the velocity of an object. So students, from these two things, that is momentum is directly proportional to mass, and here we have just seen momentum is directly proportional to the velocity of an object. From these two things we can conclude that momentum is directly proportional to mass as well as velocity. म्हणजे मोमेंटम हे डायरेक्टली कशावरती डिपेंड आहे, तर ते मासवरती आणि त्या ऑब्जेक्टच्या व्हिलॉसिटीवरती डिपेंड आहे. म्हणजे मोमेंटम हे ग्रेटर कधी असेल, जर मास ग्रेटर असेल, व्हिलॉसिटी ग्रेटर असेल, देन मोमेंटम इज ग्रेटर. ओके, सो मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ॲज वेल ॲज व्हिलॉसिटी. नाउ what is actually momentum? Okay, it is represented with symbol P. Momentum is the product of velocity, mass and velocity of an object. प्रोडक्ट म्हणजे काय, तर मल्टिप्लिकेशन. मोमेंटम हे मल्टिप्लिकेशन म्हणजेच प्रोडक्ट आहे. कुणाचे? तर मास आणि व्हिलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे एखाद्या वस्तूचं मास आणि व्हिलॉसिटीचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच प्रोडक्ट. तर हे काय असेल? मोमेंटम. सो फॉर्म्युला फॉर मोमेंटम, that is P is equal to mv. What is momentum? P is equal to mv. It is a vector quantity. Momentum is vector quantity because it has mass as well as, it has magnitude as well as direction. Okay, now the rate of change of momentum is proportional to the applied force, and the change of momentum occurs in the direction of the force. Okay, from this we can write rate of change of momentum is equal to, formula काय आहे पहा, momentum, that is rate of change of momentum, that is P is equal to change in momentum upon time. Okay, आता change in momentum म्हणजे काय, तर final momentum minus initial momentum. Okay, so here the initial momentum is mu and final momentum of the object after time t is mv. Okay, so final momentum is mv, initial momentum is mu. So from this we can write formula, rate of change of momentum is equal to change in momentum, that is mv minus mu upon time, which is equal to, if m can be taken common, if m is taken common, m जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, v मायनस u. ओके, या दोन्हीमधून m कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये v मायनस u. ओके, अँड अपॉन t. सो m ॲज इट इज m आहे तसं लिहिलेलं आहे आपण इकडे. बट स्टुडंट्स, वी हॅव स्टडीड दॅट v मायनस u अपॉन t. व्हॉट इज? इट इज इक्वल टू a, ॲक्सिलरेशन. आपण ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला शिकलेलो आहोत. दॅट इज a इज इक्वल टू v मायनस u अपॉन t, दॅट इज फायनल व्हिलॉसिटी मायनस इनिशियल व्हिलॉसिटी अपॉन टाइम. ओके, सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स second law of motion, the rate of change of momentum is directly proportional to the applied force. ओके, मग न्यूटन सेकंड लॉ वरून काय सांगता येईल, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम
is proportional to the applied force. ओके, सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इथे काय मिळाला फॉर्म्युला, तर दॅट इज एम ए. ओके, सो दिस एम ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे जे साईन आहे इथे हे कशाचं साईन आहे, अल्फा. ओके, अल्फा म्हणजे अल्फासारखं जे दिसतंय ते काय आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. एम ए that is change of momentum, rate of change of momentum is directly proportional to force F. So capital F that is force is equal to, आता इथे proportionalityचं साइन आपण जेव्हा रिमूव्ह करतो, काढून टाकतो, तेव्हा तिथे कॉन्स्टंट घ्यावं लागतं. सो K and which is equal to MA. Okay, so this K is constant of proportionality and if its value is 1, तर त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट K ची व्हॅल्यू 1 असेल तर तो फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, F is equal to MA. ओके, सो द SI unit of force is Newton. It is very important. The SI unit of force is Newton. That is capital N. It is not small n. It is capital N. Okay, Newton. And CGS unit of force is dyne. Okay, so students, in this way we have studied. Today we have studied what is the Newton's second law of motion. In that, what is momentum and its derivation. Okay, that is force is equal to mass multiplied by acceleration. And students, you come to know that momentum is directly proportional to what? That is mass and velocity. Okay, so thank you students.